हाय, हॅलो, नमस्कार आणि गुड मॉर्निंग. आज 3 मिनिटाचा ब्लॉग करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी माझी सर्व माहिती सांगते थोडक्यात. तर माझं नाव प्रियंका नरळे आणि मी सांगलीत राहते. मी एक फॅशन डिझायनर आहे. मी कपडेही शिवते, क्लासेसही घेते आणि शिकायलाही जाते. नवीन नवीन गोष्टी मला शिकायला फार आवडतात. स्वयंपाक बनवायला आवडतो. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं असं मिळून आम्ही सांगलीत राहतो. तर सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून माझं रुटीन सुरू असतं. मी वर्कआउट करते 1.5 तासाचं, कारण मला थायरॉईड वगैरे आहे. त्यामुळं मी हर्बलचे प्रोडक्ट घेऊन थोडंसं वर्कआउट वगैरे करते. 2 महिन्यामध्ये 10 किलो वेटही लॉस केलेला आहे मी. त्यामुळे आता सवय लागली शरीराला वर्कआउट करायची. ते नित्यनियम हा सुरूच असतो. आणि सकाळी वर्कआउट केला की दिवसभर जरा थोडंसं काम करण्याची ताकद येते. त्यानंतर माझं सकाळपारी पाणी तापवणं, घर साफ करणं, अंघोळ करून परत एक सुकी भाजी आणि पातळ भाजी करून साईड बाय साईड मुलगीला अंघोळ घालणं, मुलाला पाणी काढून देणं, परत पसारा आवरणं, हे माझं असं रुटीन चालू असतं. 8 वाजेपर्यंत मी सर्व पूर्ण कामं घरातली आवरून मुलांना शाळेला सोडून माघारी येऊन परत मी रिटर्न झाडू पोछा करते आणि देवपूजा वगैरे करून घेते. परत एक मुलगी येते मला हेल्पसाठी धुणे आणि भांडे करायला. त्यानंतर 10 वाजेपर्यंत नाश्ता वगैरे करून थोडंसं मोबाईलमध्ये एडिटिंग किंवा मोबाईल बघणं, इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे पोस्ट करणं, हा माझा नित्यनियम 10 पर्यंत चालू असतो. त्यानंतर एक आरीवर्कसाठी आणि एक ब्लाऊज शिकायला मुलगी येते. तर त्यांचं टायमिंग कसं 10 ते 12:30 असतं. त्याच्यामध्ये छान आम्ही गप्पा वगैरे मारत मस्त आमचं काम सुरू असतं. साईड बायट्स त्यांच्यासोबत माझंही आरीवर्कचं काम सुरू असतं. आणि त्यानंतर 12:30 वाजता मी परत क्लासेसला जाते. फॅब्रिक प्रिंट म्हणा किंवा आता सलवार कुर्ती वगैरे असे माझ्याकडे प्रमाणपत्र नाही. त्यासाठी मी खूप काही गोष्टी मी अचीव करायचा प्रयत्न करायला लागला. सध्या खूप स्ट्रगल टाईम चालू आहे. मुलांच्याही शिक्षणाची फीस, घर नाही आहे अजून, घरासाठी अशा काही गोष्टी करायच्या आहेत आणि हीच वेळ आहे लढण्याची. त्यासाठी माझा खूप सारा संघर्ष सुरू आहे. आणि त्यानंतर 3 वाजता रिटर्न मुलांना आणायचं, घरी सोडायचं आणि परत रिटर्न क्लासला जायचं. घरापासून 1 किलोमीटरवरती क्लास आहे आणि आमच्या मॅडम खूप छान आहेत. त्यांच्याकडे खूप साऱ्या स्किल आहे आणि मी खूप काही त्यांच्याकडून घेते. तर आत्ता सध्या मला नऊवारी वगैरे वेगवेगळे पॅटर्न्स शिकायला फार आवडते. त्यामुळे त्यासाठी मी जाणार आहे मॅडमकडची. त्यांच्याकडे छान गोंडे शिकले, आरीवर्क शिकले आणि खूप छान रीतीने माझी प्रगतीही झाली. तर शॉर्ट बट स्वीट मी माझी माहिती सांगितली आहे. कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय.